या समालोचन कक्षाचा भार सांभाळण्याचा अधिकार देतोय. जे तोडकं मोडकं आमचा शब्द मित्रांनो तुमच्या पण पोहोचले, दिलगिरी व्यक्त करतोय, थोडा छोटासा प्रयत्न करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू, धन्यवाद माधव सर. इथे रनआउटची संधी आली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. लागलाय हा रनआउटचा झटका. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मुस्तफाच्या बॅटमधनं निघालेला फटका सिंगल, 1 धावे येते. धावफलकावरती एका धावेची मदत येईल. अच्छा, या दिवसाची सुरुवात झाली. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना, बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. बरोबर वेळेवरती सकाळी मॅच चालू होते आणि माधव ठाकरे सर सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत जोडले गेलेत. अंपायर सिद्धू पाजी सर, त्याचबरोबर नदीम शहा सर आणि ऑफिशियल टीमची पहिल्या दिवसापासून जी कामगिरी राहिली आहे त्या कामगिरीचा सातत्यानं गवगवा कौतुक आपण सर्वजण करतो आहोत. लाऊड अपील. पंच सांगतायत कदाचित लेग स्टंप सोडून चेंडू जात होता आणि या अनुषंगानं अख्तर शेखला इथे जीवदान मिळालंय. दिवस क्रमांक 4 ला आपण सुरुवात केली. 9 दिवसांची ही मोठी स्पर्धा शेंदूर प्रीमियर लीग आणि आजचा चौथा दिवस या ठिकाणी चालू झालाय. सकाळच्या सत्राची पहिली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अख्तर शेख स्ट्राईकवर. सर्व प्रेक्षक राजांसाठी ही अतिशय मोठी पर्वणी. एका बाजूने अख्तर, दुसऱ्या बाजूने मुस्तफा, जुनी जाणती फलंदाजांची जोडी मैदानावरती आस्था स्पोर्ट्स दसई या संघासाठी खेळतेत. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची राहिली. आज पुन्हा एकदा नव्या दमानं मैदानावरती उतरलेत. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर 34 धावा इथं पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची एज, चेंडू थर्डमॅनला जातोय. अडवून फेक करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 35 वरती. हॅलो डीजे बाबा, थोडा आवाज दे. हॅलो चेक. संकेत दिनकर गोलंदाजी मार्कवरती. संकेत दिनकर गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. मुस्तासाठी चांगला चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी समोर टाकून फिरवलाय. गुडलेन स्पॉट वरनं बाहेर निघणारा हा चेंडू कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचं कनेक्शन होऊ दिलं नाही. चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत. 5व्या षटकात आपण आहोत, 4थ्या षटकात आपण आहोत. एकंदरीत 6 षटकांची आज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4. संकेत दिनकर मुस्तफा शेख साठी राईट आर्म राऊंड द विकेट. इथे उर्फी चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि फक्त एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक जाईल ते 36 वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 9.00 ची सरासरी 36 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील सामना बादशाही विपक्ष टेंबरे बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक साठी तयार राहा. 36 धावा 36.
4 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा बनवल्यात आस्था स्पोर्ट्स धसई या टीमनं. आई गावदेवी खातिवली आणि त्यांच्या विरोधात आस्था स्पोर्ट्स धसई असा सामना इथं मैदानावर आपण पाहताय. स्कोरबोर्ड वरती 3 गडी जरूर बाद झालेत, मात्र दुसऱ्या बाजूने 36 धावा सुद्धा बनल्यात. ही जमेची बाजू या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या आस्था स्पोर्ट्स धसईसाठी. या संपूर्ण एसपीएल साठी आणि शेंद्रुन प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वासाठी पहिल्या पर्वापासून ज्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला सर्वांना सातत्यानं दिलंय, एसपीएल चे सहभागी घटक दामोदादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चेंडू चांगला टाकला होता, मात्र मागणं अडवण्यात अपयशी. लॉंग स्टॉप एंडला सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 40 धावा धावफलकावरती इथं अंकित झालेल्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज जयेश आला. पहिलाच बॉल सुंदर टाकला होता, मात्र विकेटच्या मागणं अडवण्यात अपयशी. 40 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये मुस्तफा शेख. थोडासा संघर्ष इथं पाहायला मिळतोय. 3 चौकार मुस्तफाच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळालेत, मात्र मोठ्या फटक्यांसाठी केले जाणारे प्रयत्न अद्यापपर्यंत असफल. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. आई गावदेवी खातिवली आणि त्यांच्या विरोधात आस्था स्पोर्ट्स धसई, 2 हरहुन्नरी टीमच्या दरम्यान ही मॅच. शेंद्रुन प्रीमियर लीगचं 8वं पर्व या ठिकाणी पार पडतंय. 8व्या पर्वात आपण आहोत. इथे सुद्धा चांगला चेंडू विकेटच्या मागणं. शुभम महाडिक चेंडू कलेक्ट केलाय. अगदी क्लोज किपिंग. आणि अंपायरला विचारतायत हाव इज दॅट. स्टंपिंग साठी मित्रांनो आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना जर डाऊट असेल तर रिव्ह्यू घेऊ शकतात. शुभम महाडिकचं कौतुक केलं जाईल. अगदी यष्ट्यांच्या जवळ उभे होते. कॅमेरा चालू झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, काळजी करू नका. इथे टाईट कॉल. नदीम शाह सर यांचं कौतुक आपण करूयात. घारीसारखी नजर त्यांची आपल्याला या मोमेंट वरती पाहायला मिळाली. शुभम महाडिकने मागणं चेंडू कलेक्ट केला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अख्तर शेखची विकेट आहे. नक्कीच प्रयत्न केले जातील. इथे आडव्या बॅटनं मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कलेक्शन फेकी. आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आणि त्यांच्या विरोधात आस्था स्पोर्ट्स धसई असा हा सामना. या वर्षीच्या एसपीएलच्या हंगामाचं आपण सातत्यानं कौतुक करतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या रंगबिरंगी जर्सीज तुम्ही प्रत्येक टीमच्या माध्यमातून पाहताय. मैदानावरचं सौंदर्य खुलून आणणारी ही सुंदर सुंदर जर्सीची संकल्पना आपण एसपीएलच्या माध्यमातून यावर्षी पाहत आहे. ज्या कलरचं टी शर्ट तुम्ही पाहताय त्याच कलरला मॅच करणारी ट्रॅक स्पोर्ट्स शूज आणि असा दिमाखात दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. मुस्तफा शेख ज्याच्यासाठी ओळखला जातो. हवाई हल्ला, चेंडू सीमा पार, षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती छलांग मारली आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला जातोय अलॉंग द कार्पेट.
चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 50 धावा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5चा खेळ संपलाय. 6 षटकांची मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय तर शेड्यूल थोडस छोटं आहे. या अनुषंगानं आज 6 षटकांची मॅच तुम्हाला खेळायला मिळतीये. फक्त वेळेची काळजी घ्या. पहिल्या 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. शेवटच्या एका षटकासाठी तुम्हाला जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 6व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेअर तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागतो. याची काळजी आपण सर्वांनी घ्या. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती गणेश येतोय. शेवटचं षटक त्याला फेकायचंय. मुस्तफा आणि अख्तर शेख ही जोडी मैदानावर. मेजर अख्तर एक चांगल्या उच्च क्वालिटीचे फलंदाज आहेत, त्याचबरोबर गोलंदाज, क्रिकेटच्या मैदानावरती ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. तसेच तुम्ही पाहत असाल तर माणूस म्हणून अतिशय प्रेमळ आणि सोज्वळ स्वभावाचा हा माणूस अख्तरभाई शेख स्ट्राईक वरती तयार. चला स्पीडअप करा. जास्त वेळ आपण खर्च करू नका. षटकाच्या मध्ये जो आपला 1-2 मिनिटाचा वेळ जातो तो मॅच संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपला 2-3 मिनिटाचा जो वेळ जातो तो सर्व वेळ आपल्याला वाचवायचा आहे. सर्वांना काळजी घ्यावी लागेल. बॉलर तयार गणेश. शेवटचे 6 बॉल या इनिंग मधील. पहिलाच बॉल समोरून फिरवलाय आणि लगेच पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. शुभम महाडीची जादू तुम्ही पाहताय. यष्ट्यांच्या मादनं लाइटिंग स्टंपिंग पाहायला मिळाली. पकडला आणि लगेचच यष्टीची फलंदाज बाद. अख्तर शेख गॉन. इथे विकेट मिळाली आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप. आस्था स्पोर्ट्स धसई आणि गावदेवी खातिवली या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच मैदानावरती आज आपण पाहताय. आजच्या दिवसाचा पहिला सामना. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये आपण आहोत. गणेश गोलंदाजीसाठी ज्याच्यावरती हा विश्वास दाखवलाय तो विश्वास तो सार्थ ठरवला. पहिल्या बॉलवर आल्या आल्या पहिल्याच बॉल फुलटच मिळाला आणि पुरा टोल वसूल केलाय शहबाज भाईनं. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. सिद्धू पाजी गेंद गई जंगल में मंगल. षटकार. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच बादशाही आणि टेंबरेबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच तयार राहा. बादशाही आणि टेंबरेबी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो. आपल्याला सर्वांना कल्पना असली पाहिजे. काल बादशाही संघाला आपण टॉस बिन घोषित सुद्धा केलं होतं आणि टेंबरे संघाला सुद्धा नाणेफेक विजेता घोषित केलं होतं. इथे जबरदस्त गोलंदाजी लगेचच कमबॅक केलं गणेशनं आणि शहबाजचा दांडी गोल. हल्दी कुंकानं रिंगण भरण्यासाठी माधव ठाकरे सर थोड्याच वेळात येतीलच. आज त्यांनी एक महत्वाची भूमिका अदा केली.
सकाळी आज गावावरून येत असताना आम्हाला गाडी मिळाली नाही. या अनुषंगाने आम्ही शशी सर एक षटक आम्ही लेट आलो. आपली सर्वांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. 3 षटकं आम्ही नाही, 1 षटक लेट आलो. 3 षटकं माधव सर समालोचन करत होते. माधव सरांनी ती भूमिका अदा केली. कमी तिथं आम्ही मैदानात आल्या आल्या 2 षटकं जितू सर पाहिली. मैदानात आम्हाला अंपायर दिसले, सिद्धू पाजी, त्याचबरोबर नदीम शाह सर, पाहुणे अंपायर आपले मैदानात दिसले. आम्ही सुद्धा म्हणालो गेले माधव कुणीकडे. तर आम्हाला आवाज ऐकायला मिळाला समालोचन कक्षामधनं. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की माधव सर आज आपली भूमिका अदा करतायत. माधव सर, तुम्हाला आम्ही हात जोडून विनंती करतो. आपल्याकडे चांगल्या दर्जाचा व्यवसाय आहे. पंचर पासून ते अगदी कपड्यापर्यंत सर्व व्यवसाय तुमच्या हातामध्ये आहेत. कमीत कमी आमच्या पोटावरती पाय देऊ नका, ही आम्ही कळकळीची विनंती तुम्हाला करतोय. धावफलकावरती आहेत त्या 57 धावा इथे धावफलकावरती आहेत. इट्स अ पार्ट ऑफ जोक. ज्याला जमतं त्याने करायचं असतं. गणेश इथे फुलटो चेंडू आहे, ऑन साइडला जातोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पकडफेक, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्ता धावतोय फैजल शेख. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. फैजलला माहिती आहे धावायचं कसं आणि प्रेशर कसं क्रिएट करायचं. चेंडू फेकीपेक्षाही वेगानं तो धावला. 2 धावा कंप्लीट झाल्या. इथे चला, जास्त वेळ आपण या षटकासाठी घालवतोय. पहिली 5 षटकं बरोबर 25 मिनिटात झाली. मात्र या शेवटच्या षटकासाठी आपण जास्त वेळ खर्च करत आहात. मुस्तफा शेख स्ट्राईक वरती. त्यानं मात्र सर्जिकल स्ट्राईक चांगल्या पद्धतीने केलाय. सकाळच्या सत्रात 3 चौकार 2 षटकार. अजून मैदानात खेळतोय आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे सुद्धा प्रयत्न फसलेला आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतेल. 6 षटकांचा पूर्वार्ध इथं संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 59 बनवायच्या आहेत 60 धावा. चला, टेंबरे बी आणि बादशाही दोन्ही संघाला माहिती आहे. कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघाला आपण नाणेफेक विजेता घोषित केलं होतं. याची काळजी दोन्ही टीमनं घ्या. ज्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल समोरच्या संघाला टॉसविन दिलं जाईल आणि दोन्ही कर्णधार उपस्थित नसतील तर सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. ही काळजी आपण घेतली पाहिजे. थँक्यू डीजे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. दोघांचंही मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. दामोदादा भोईर आमचे परमस्नेही मित्र या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करूयात. 2 तरणे बांड कवळे गडी. कॅमेरामन भाऊ, या ठिकाणी आपण क्षणचित्र टिपायचे आहेत. टॉस होतोय. टेंबरे आणि बादशाही हेड येतोय. बादशाही संघानं टॉस जिंकलाय. बाबा, काय निर्णय? डिसिजन थोड्या वेळात मिळेल. आज तुझ्यावरती समालोचक आपला कॅप्टनशिपची जबाबदारी येते. काय कारण आणि काय नवीन स्ट्रॅटेजी? नाही, कॅप्टन आमचे प्लेयर्स आले नाही तर कॅप्टनने सांगितले की टॉस उडव आणि पेंडिंग तेवढी. नक्कीच कोणीतरी एक पुढे जाणं गरजेचं असतं. शूरवीर मावळा, तू पहिले मैदानावरती पोहोचलास. तुझं हार्दिक सहर्ष स्वागत. निर्णय आम्हाला कळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. बादशाही टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. माझ्यासोबत टेंबरे बी या टीमचा कॅप्टन आहे. भावा, कसं वाटतंय? कालच्या दिवसापासून तुम्ही मैदानात खेळतायत. खेळ थंड गरम राहिलाय. मात्र क्रिकेटची मजा टेंबरेकर मैदानावरती आल्यावरती भरपूर घेतात आणि विशेष करून तुमचे भरपूर फॅन इथं असतात. चारी बाजूला टेंबऱ्याची पब्लिक
भरपूर असते, त्यांच्यासाठी काय सांगशील? खूप छान वाटतंय कारण की त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला. आमची ए टीम पण खूप छान खेळते आणि बी टीमला आमच्या गावचा खूप सपोर्ट आहे. नक्कीच नक्कीच. बी फॉर्मॅट जो आहे, बी फॉर्म्युला, गोटेकर बी, भावाळे बी, गोरसई बी आणि त्यानंतर आता टेमरे बी आम्हाला पाहायला मिळते. तर याच्या मागे तुमची काय भावना आहे, काय फिलिंग आहे? तुम्हाला सुद्धा गोरसई बी झाल्यासारखं नक्कीच व्हायचंय का? हो नक्कीच, कारण आमची ही सध्या सुरुवात आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्हाला पण पुढे जायचं आहे. नक्कीच नक्कीच. काय सांगशील इथल्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल आणि शेंद्रून प्रीमियर लीगच्या या दमदार 8व्या पर्वाबद्दल? खूप छान वाटतंय कारण की ग्राउंड एकदम खूप छान केलेलं आहे त्यांनी आणि खेळायला खूप चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय बादशाही टीमनं. थोड्याच वेळात निर्णय आपल्याला पोहोचेल आणि विद्यमान सामना जो मैदानावरती चालू आहे त्याला पुढे सरकवतील आपल्या अमुक वाणीनं मान्यवर मनोजजी कारवे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ खाडे सर अँड थँक्यू सो मच माधवजी ठाकरे सर, ज्यांनी आजची एक सुरुवातीची धुरा सांभाळली. बहुरूपी व्यक्ती काय असतं ते माधव सरांकडून शिकायला मिळते आपल्याला. जणू काय परमेश्वराने देताना माधव सरांच्या झोलीमध्ये विचार केला की ह्या व्यक्तीला आपण जास्तीत जास्त गुण द्यावे, परंतु आपण म्हणतो की परमेश्वराकडे एकच गोष्ट मागत असतो की देवा फक्त मला एक अशी चांगली शैली दे, गुण दे माझ्याकडे की त्या गुणाच्या आधारे मी या विश्वामध्ये चांगली प्रगती करू शकेन, चांगला माझा ठसा उमटवू शकेन. परंतु परमेश्वराने खूप काही जास्त दिलं माधव ठाकरे सरांना आणि त्यांनी त्याचा पूर्वपणे उपयोग केलेला आहे. कारण आज त्यांची कॉमेंट सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाली. सर्वांचं स्वागत करतो आपण. बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहो जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत. शेंद्रून प्रीमियर लीग 20-25च्या ह्या देखण्या स्पर्धेमध्ये आज ह्या 4थ्या दिवसामध्ये पाहतोय आपण पहिला सामना इथे रंगत असताना पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये धसई संघाने 59 धावा उभ्या केल्या. 60 धावांचं लक्ष मनाशी घेऊन सलामीवीर खातुली संघाचे पोहोचलेले आहेत मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये. शुभम आणि सोबतीला गणेश, ज्यांच्या समोर आव्हान आहे 60 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. रमणीय वातावरण इथे पाहतोय आपण. चहूबाजूला नैसर्गिक हिरवीगार झाडं झुडपं. पंचांचा कॉल. चेस द गेम. गेमची चेसिंग सुरू झाली. फ्रंट फुटला पुढे आला, लॉप केला हाफ व्हॉलीला आणि भीर काऊन दिलाय काऊ कॉर्नरच्या वारून षटकार. मिळालं आणि टायमिंग सुद्धा बेमिसाल आहे. षटकार खेचलाय ते षटकारने आगाज केला शुभमने. शुभ सुरुवात केली आपल्या संघासाठी, खातुली संघासाठी. पुन्हा ड्राईव्ह करतोय, गोपनीसारखी बॅट फिरवली, हाय बॅटरीचा वापर करत केला होता. इथे चेंडू खोलत टप्प्याचा असताना तिथे ड्राईव्ह करणं भाग पडलं आणि मिडाऊनला एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अख्तर शेखच्या माध्यमातून. डॉट चेंडू, गोलंदाज आहे तो मिर्झा. नेहमी सुरुवात करतो आपल्या संघासाठी. इथे फुल टॉस आणि त्या फुल टॉल वसूल होतोय. येतोय घणाघाती षटकार. काय तुटून पडतोय अक्षरशः बघा. चेंडू फुल टॉस मिळाला आणि पुन्हा एकदा फ्रंट फुटला आला. उजवा पाय थोडासा बेंड केला आणि इथे मात्र स्वतःला स्टेज करून भिरकावून दिलं होतं. वाईडिस लॉंग ऑनच्या वरून षटकार. आधीचा थोडासा काहीसा काऊ कॉर्नर रिझन कडे होता. ह्या फटक्यामध्ये अगदी फ्लॅट झोन होता बघितला आपण आणि आधीचा फटका उंचावरून जात असताना काय फटके सजवतोय. सॉलिड मिर्झावरती आक्रमण केलंय. 6 षटकांचा मुकाबला, 60 धावांची गरज.
प्रत्येक षटकामध्ये 10ची गरज असताना इथे 3 चेंडूमध्येच ठोकल्यात 12 धावा शुभमने. याला म्हणतात वेल बिगिन इज द हाफ डन. स्वप्नवत सुरुवात कशी करायची याचे धडे दाखवतोय. याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना बॅट्समन कातविलीचा उभरता सितारा मिस्टर शुभम, ज्याच्यासाठी आता फिल्डिंग थोडंसं सजवणं बदलणं गरजेचं वाटलं. आणि पाहतोय डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग लॉक तैनात आहे. लॉंग ऑन यावेळेला लॉफ्ट केलंय. लॉफ्टेड फ्लॅश ऑफ ड्राइव्ह. ओ माय गॉड, लॉंग ऑफच्या वरून विराट कोहलीची आठवण करून देणारा अजून एक येतो षटकार. एका टप्प्याने जात असताना नाही तरी ते बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. ओ माय गॉड, अजून एक षटकार. शुभम ऑन फायर. नदीम सर चेक करायचंय. येस, लिलिया चेंडूला स्लॉट मध्ये घेतला, बैठकी शॉट मारला तिथे. स्टान्स सुंदर होता. स्लॉक स्वीपचा नजारा तिथे पेश केला. काहीसा फाईन तिथे गेला चेंडू बघितला आपण. स्लॉक स्वीप जास्तीत जास्त मिड विकेट कडे येत असतात, परंतु काय त्याचा स्टान्स होता, काय नजर होती, जबरदस्त नजाकत. सिक्सर आहे सर, युअर राईट. सिक्सर. सिक्सर बघून आता प्रतिस्पर्धी चक्कर होणार. त्याची चक्कर येणार सकाळी सकाळी. नाश्ता तर झाला असेल, मग तो मला वाटतं की शुभमने येताना सकाळी नाश्ताच खाल्ला नाही. त्याला माहितीये की मला तुटून पडायचंय चेंडूंवरती. समोर अगदी पुढ्यामध्ये चेंडू टाकल्यानंतर तो काय त्याची दुर्दशा करतोय. सिक्सरची हॅट्रिक सुद्धा केली मित्रांनो शुभमने. अतिशय देखणी सुरुवात. मिर्झा पुन्हा एकदा फ्रंट फुटला लाव. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. मिड ऑनच्या डोक्यावरून जात असताना अख्तर शेखच्या डोक्यावरती शांतपणे पाणी टाकत असताना येतोय चौकार. संजू राठोड मित्रांनो, आधीच्या काळामध्ये ज्याने फार संघर्ष केला, अक्षरशः लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन युट्यूब वरती तो काही व्हिडिओज बनवायचा, काही गाडी बनवायचा, तो अगदी अपलोड करायचा, परंतु काय त्याने मेहनतीचं फळ त्याला प्राप्त झालं आणि परमेश्वर त्याच्या झोळीमध्ये आत्ता इतकं भरभरून दिलंय. तो अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनलाय. मग बॉलिवूड असो, हॉलिवूड असो की आपली मराठी इंडस्ट्री असो, प्रत्येक ठिकाणी अगदी संजू राठोड त्याच्या गाण्यावरती प्रत्येकजण थिरकतोय. काय न मस्त गाणी तो त्याच्या भावाच्या सोबतीला बनवतोय. पण इथे मॅच बनवलीये शुभमने. 28 धावा ठोकल्या पहिल्याच षटकामध्ये. 60चं आव्हान असताना अजून 32 धावांची गरज. सामना खुला करून टाकलाय. नौशाद इथे नौशादला बेगम आठवावी लागेल. तुम्ही ड्राइव्ह झाला तिथे कव्हरच्या दिशेने डीप झोन कडे 4 धावांसाठी.
मॅच आधी फक्त आता मला तरी वाटतं की औपचारिकता आहे की काय, परंतु या ठिकाणी धसे संघ सुद्धा इथे हार मानणारा संघ नाहीये. तो सुद्धा शर्तीचे प्रयत्न करेल आणि करावेच लागतील या सामन्यामध्ये. विकेट टेकिंग बॉलिंग करायला बॅकफुटला गेला, बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू काढलाय गलीमधून. चेंडू जातोय डीप थर्ड मॅचच्या दिशेने, दान करत 4 धावांसाठी. गुड शॉट. की ज्याने भास्य विरुद्ध 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना धावा डिफेंड करण्याचा पराक्रम केला होता आणि 2च धावा खर्च केल्या होत्या. आणि तो तसा नौशाद आहे. तो इथे ती करामत करेल का, परंतु इथे अजून त्याला ती लय सापडली नाहीये. कारण लय सापडली इथे गणेशला. तो चौकाराने मंत्रमुग्ध करतोय आणि आधी षटकाराने मंत्रमुग्ध केलं शुभमने. आणि इथे धावसंख्या पोहोचलेली आपण पाहताय तब्बल 37 वर. 37 अराउंड द लेगचा प्रयत्न होता. चेंडू जावीस सोडून जातोय. पुन्हा एकदा नदीम सरांचं एक्सरसाइज वाढलंय इथे. नदीम सरांनी रात्री सुंदर जेवण बनवलं होतं आम्हा सर्वांना. आणि इथे वाईटच्या या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे 38 वर. 38 ऑन द बोर्ड. सर्वांचं नियोजनबद्ध आयोजन. असं वाटतं की खाडे सर इथंच राहावं स्पर्धा संपेपर्यंत. इतकी कालपासून मजा आली या मैदानामध्ये. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. बॉल गोस टू द फेन्स लाईक अ ट्रेसल बुलेट. 4 रन. मित्रांनो, बंदुकीतून गोळी सुटावी निसटावी तसा चेंडू निसटला बॅट मधून. आणि काय तो अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा ड्राईव्ह बघितला आपण. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह फ्रॉम द बॅट ऑफ गणेश देर. चौकार 3 चौकार मारले त्याने. होऊन जातात टाळ्या गणेशसाठी. चौकाराची हॅट्रिक झालीये. पूर्णपणे हतबल ठरवले. धसे सारखा तगडा संघाला या ठिकाणी खातेवलीने. रात्रीच रामजी दादा म्हणाले, रामजी पाठवले की सर खातोली संघ सुद्धा तगडा आहे, अतिशय मजबूत संघ आहे. तो सुद्धा कोणाला पण दगा देऊ शकतो. आणि तिथे पाहतो आपण तसाच पराक्रम. ओहो स्लाइस केले. एक पा हवेमध्ये. चेंडू सुद्धा काढला हवेमध्ये. 3 फीडर पाठला करतायत. चेंडू काय थांबणार नाहीये. 4 रन. रात्री चर्चेला उधाण आलं होतं. त्याला म्हणतात की उत्तर चर्चा रात्रीची. आणि त्या ठिकाणी चर्चा झाली जशी कल्पेश जाधवच्या भाष्याची त्याची चर्चा झाली ती धसेची. आणि त्या चर्चेमध्ये एक चर्चा अजून झाली ती खातिवलीची. आणि त्यांनी खात्री दाखवली की आम्ही सुद्धा या IPL पर्व 8वाच दावेदार आहोत. मजबूत दावेदार असल्याचं सांगत असताना इथे दाखवून दिलं पहिल्या सामन्यामध्ये. सामना खेचून आणलाय. डिफेंडिंग चॅम्पियन असो. धावसंख्या 46 वर. 46 ऑन द बोर्ड. गोलंदाज नौशाद राऊंड द विकेट. जातोय बॅकफुटला गेला. कटचा प्रयत्न. पॉइंटला झेल उडाला होता. हातातून निसटला. आणि बघा तिथे रिले झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. गुड कॅच. सुखाची वार्ता केली त्याने. अगदी पूर्णपणे छाप सोडली आणि जे करायचं होतं ते करून गेला. आणि मी केलं आता तुमच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. जसं आपल्या आजोबांनी पंजोबांनी जे काय केलं आणि आपल्यावरती सोपवलं आणि आपण त्याचं पूर्ण वारसा पुढे चालवत असतो तसं आता पुढचे फलंदाज चालवतील. त्यासाठी आलाय कल्पेश मैदानामध्ये. 1 डाऊन बॅट्समन. 46 ऑन द बोर्ड. यावेळेला बॅट उडवली. चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने एका टप्प्याने 4 धावांसाठी. 4 रन. तिथे वेगाने सूरज विषय पण आला पण तो फटका असा होता सेफ की विषयच नाही अजिबात या चौकाराचा. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती मित्रांनो. बरोबर धावसंख्या आहे इथे 50 वर. 50 ऑन द बोर्ड. 10 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. मॅच पूर्णपणे खुली करून टाकली. फार मोठा चमत्कार झाला पर्व 8व्यामध्ये IPLच्या इतिहासामध्ये नोंद होईल चमत्कारची. तरच इथे सामना जिंकू शकतो असं वाटतं आता धसे. परंतु आपण त्याचा निर्णय देत नाही इथे कारण क्रिकेटचा खेळ आहे माधव सर. शेवटी 8वा अवतार ठरेल. येस माधव सरांकडे
फक्त शब्द मागायचे ते द्यायला तयार असतात. म्हणून मगाशी उल्लेख केला की परमेश्वराने त्यांना इतकं भरभरून दिले की त्यांना प्रश्न पडला की मी कोणती शैली वापरायची, कोणता गुण वापरायचा या पृथ्वी तलावरती. अशी व्यक्ती आहे माधव ठाकरे सर. नॉट इज जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. वाव, ते अवतरतीलच पुढच्या सामन्यामध्ये. पण इथे बघा आता रौद्ररूप धारण केल्यानंतर आता पुन्हा एकदा सज्ज झाला शुभम, सामना करेल इथे गोलंदाज फैजल शेखचा. फैजल सुद्धा काल चांगली बॉलिंग करून त्याने एक सामना जिंकून दिला जेव्हा डिफेंड करायच्या होत्या. मला शशिकांत दादा सांगतात सुद्धा नौशाद आणि फैजलने चांगली कामगिरी केली भातसेच्या अगेन्स्ट. रिव्हर्स मस्त चेंडू तिथे स्लोअर वन होता आणि त्याला स्वीप केला रिव्हर्सच्या पद्धतीने. तिथे कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडू हळू गतीने गेला आणि सिंगल तिथे प्राप्त होतोय. शुभमने तो एक ट्रायल केलं होतं कारण त्याला सुद्धा माहिती की आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत तर एखादं एक्सपेरिमेंट करावं आपल्या या मॅच मध्ये. एक प्रॅक्टिस होऊन जाईल आणि कॉन्फिडन्स निर्माण होईल अजून त्या फटक्याचा. सिंगल आली धावसंख 51. कल्पेश गुडवतो आमच्याकडेच कॉमेंट्री बॉक्सकडे आम्हाला झेल देण्यास त्यांनी भाग पाडलं. षटकार 57 धावा. एक पाऊल दूर पुढ्यात टाकलं आणि पुढ्यात टाकल्यानंतर पुढ्यात दिल्यानंतर माणूस तुटून पडत असतो. तुटून पडले तास एक गडी बाद झाला परंतु काय जबरदस्त इथे मातब्बर संघ दाखवत असताना खातिवली इथे खात्रीदायक विजयाकडे वाटचाल करते. ड्राईव्ह केला, ओव्हरपिच चेंडू होता, फैजांनी हलवार गतीने टाकला. तिथे लॉंग ऑन आहे, वाईड झोन कडे सिंगलची प्राप्ती. भातसाई आपण टॉस जिंकून निर्णय काय घेतला ते सांगा जरा प्लीज. 2 धावांची गरज 58 झाल्यात. सूरज प्रतिष्ठान भातसाई आम्हाला सांगा निर्णय. ओ हो मॅच विनिंग इज दॅट नॉट. येस राईट. प्रयत्न केले फिल्डरने तिथे होता बॅकवर्ड स्वेरिंगला, त्याच्या हातातून तो झेल निसटला आणि चेंडू षटकारासाठी जात असताना षटकाराने मॅच फिनिश केली. व्हॉट अ फिनिश. वाव, अभिनंदन टीम कातिवली अँड हार्ड लक टफ लक टीम धसाई. पूर्णपणे अगदी तयारीमध्ये आज खातोली संघ उतरलाय. त्यांचा कालच्यापेक्षा हा खतरनाक अवतार आपल्याला आज पाहायला मिळाला. काल इतकी भयानक त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली होती पण आज त्यांनी स्वतः पूर्णपणे रात्रभर चार्ज केलंय असं वाटतंय आणि त्यांची चार्जिंग बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. 35 धावांचं तुफानी बॅटिंग बघितलं आपण ते शुभमची आणि तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 60चं लक्ष अवघ्या दामोदरजी भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊ. पण इथे पाहताय आपण